नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. चला जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती, चर्चांना उधाण. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीत, अमित शहांची भेट घेण्यासाठी दाखल. भाजपाध्यक्ष JP नड्डांची ही भेट घेण्याची शक्यता. शरद पवारांसोबतची भेट पूर्वनियोजित. भेटीत रयत शिक्षण संस्थेबाबत चर्चा झाल्याचं दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण. तर संस्थात्मक राजकारणात शरद पवारांनाच पाठिंबा, वळसे पाटलांचं वक्तव्य. विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांबद्दल विष पेरणारी. मराठ्यांबद्दल त्यांच्या मनात द्वेषच दिसतो. मनोज जरांगे पाटलांची वडेट्टीवारांवर घणाघाती टीका. दिवाळी संपताच लोकसभा निवडणुकीचा धुराळा. भाजपचे बडे नेते प्रचारासाठी उतरणार मैदानात. ओबीसी जनसंवाद यात्रेतून बावनकुळेंचा दौरा. तर देवेंद्र फडणवीसांची जानेवारीनंतर महाविजय यात्रा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 2010 मधील तडीपारच्या नोटिसी प्रकरणी दिलासा. मुंबई हायकोर्टाकडून गुन्हा रद्द. मध्य प्रदेशात निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी 2 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर. मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाकडून निर्बंध. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येणार. चला सुरुवात करूया चर्चेतल्या आणि महत्त्वाच्या बातमीने. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत. या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या संभाव्य तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा राज्यात सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी अजित पवार अनुपस्थित होते आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या दिल्ली भेटीला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात कुठली खाती पडणार याविषयी चर्चा आहे. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार का? दुसरा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात आणखी कुठली खाती पडणार? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दादांसोबत दिल्लीत तिथं आहेत. त्यांच्या बाबतीतही काही निर्णय घेतला जातोय का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे हे दिल्लीत दाखल झालेले आहे. त्यांच्यासोबत सुनील तटकरे आहे आणि त्यानंतर सोबतच प्रफुल्ल पटेल देखील आहे. हे तीनही नेते अमित शहा यांची आज रात्री उशिरा भेट घेणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या निमित्ताने ते दिवाळीच्या निमित्ताने ते शुभेच्छा देण्याकरिता आलेले आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की राज्यामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्या विस्ताराच्या मुद्द्यावर या निमित्ताने चर्चा होते का हे देखील अतिशय पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं की अजित पवार हे आजारमुक्त झाले हे या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात याबद्दल पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात यावर आपण लक्ष ठेवून आहोत. पुढली बातमी अशी की राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी दिवाळीनिमित्त ही कौटुंबिक भेट झाली आणि त्यानंतर अजित पवार तातडीनं दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. शुक्रवारी पुण्यातील प्रतापराव पवार यांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबानं हजेरी लावली होती. विशेष म्हणजे शरद पवार, अजित पवार हे काका पुतणेही या निमित्तानं एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार काका पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला आहे. मात्र दिवाळीच्या निमित्तानं काका पुतणे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
दीपावलीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष किंवा सगळ्यांना सुखाचा आणि समृद्धीचा त्याच्या इथे चर्चा करायची. 24 लोक सुधारले आणि सुधारते याचा आनंद आहे. या कौटुंबिक भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवार कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय. पक्षांमध्ये अनेक म्हणजे ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. जरी आमची लढाई वैयक्तिक कुणाशीच नाहीये, जरी आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक आमचे मतभेद कधीच कुणाबरोबर वैयक्तिक कालही नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नसते. एकत्र कुटुंबाचं संमेलन होतं आणि दरवर्षी आम्ही एकत्र जमतो. अतिशय आनंदाचा दिवस. सगळे होते. अजित, शरद, नाही गप्पा गोष्टी रे, काय असतं, विनोद करायचा, जोक मारायचा, एकमेकांच्या चेष्टा करायचा. खरं तर दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं पवार कुटुंब बारामतीच्या काटेवाडीत एकत्र येतं. गेल्या अनेक वर्षांपासूनच पवार कुटुंबाकडून हा शिरस्ता पाळला जातो. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले आहेत. अजित पवार गटानं पक्षावर दावा केल्यामुळे निवडणूक आयोगात हा वाद पोहोचलाय. तर शरद पवार गटानं अजित पवारांकडून 9 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वाद चिघळलेला असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबातील एकोपा कायम असल्याचं पाहायला मिळालं. मात्र काटेवाडीतील पवार कुटुंबाच्या दिवाळी कार्यक्रमाला अजित पवार हजेरी लावणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर टीका करणारे दिलीप वळसे पाटील यांनीही मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कामाविषयी ही भेट असल्याचा खुलासा वळसे पाटील यांनी केला. मात्र या भेटीवर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय. एकीकडे आमदार अपात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे मात्र या 2 नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे या भेटीला वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. रयत शिक्षण संस्थेच्या कामासंदर्भात ही भेट असल्याचा दावा दिलीप वळसे पाटलांनी केलाय. सगळ्या संस्थांच्यावर काम करत असताना आम्ही आत्तापर्यंत नेहमीच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत आलो आणि आताही तेच मार्गदर्शन घेऊन या सगळ्या संस्थांचा कारभार पुढे नेण्याच्या संदर्भात आज काही सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत, त्या सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पवार वळसे भेटीवरून आता राजकारण सुरू झालंय. काँग्रेसनं या भेटीवर संशय व्यक्त केलाय. तसंच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये वारंवार होणाऱ्या भेटीगाठींवरही आक्षेप घेतलाय. पवार साहेब आणि अजित पवार गट त्यांचं ते बघून घेतील, परंतु हे वारंवार भेटीमुळे संशय जो निर्माण होतो आहे याचा खुलासा त्यांनी वारंवार सुप्रियाजींनी केलेला आहे. त्यामध्ये असं आहे की लोक दूर जातात, जवळ येतात, सोयीनुसार वागतात, सोयीनुसार चालतात, थोटा फायदा बघून काम करतात. राजकारणात हे अधिक बढावलं आहे, त्याचं हे लक्षण आहे. शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर दिलीप वळसे पाटील हे संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आहेत. त्यानिमित्तानं ही भेट झाल्याचा दावा शरद पवार गटाकडनं केला जातोय. शिक्षण संस्था आणि राजकारण या 2 अलिप्त गोष्टी आहेत. पवार साहेब कधीही राजकारण आणि समाजकारणाचं गल्लत करत नाहीत. महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य आहे की याच्यामध्ये कोणालाही राजकीय अस्पृश्यता आपण पाळत नाही. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, सामाजिक कामामध्ये अनेक वेळेला आपले एकमेकाचे विरोधक देखील आपण एकत्र येतो. वडेट्टीवारांनी या गोष्टीकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये अशी माझी त्यांना विनंती देखील राहील. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांमधला संवाद कायम असल्याचं पाहायला मिळालंय. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्या गटातील 8 मंत्र्यांसह शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतलेली होती. त्यानंतर अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना साकडंही घातलं होतं. तर
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये सुद्धा शरद पवार आणि दिलीप वळसे पाटलांची भेट झाली होती. आता रयत शिक्षण संस्थेच्या निमित्तानं पुन्हा एकदा या नेत्यांमध्ये भेट झाल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. छगन भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवार यांच्यासोबत मनोज जरांगे पाटलांची लढाई सुरू झाली आहे. राजकीय लाभासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तर वडेट्टीवार मराठा समाजाचा द्वेष करतात असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. जरांगे पाटलांना मी सांगू इच्छितो आणि मराठा समाज तरुणांना मी माझं आव्हान आहे की बाबांनो, ओबीसीमध्ये आल्यानंतर तुमचा फायदा होत असेल तर जरा अभ्यास करा. तुम्ही तो अभ्यास करून ठरवा. आज तुम्हाला EWS मधून फायदा आहे की ओबीसी मधून फायदा आहे, या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण 50% ओबीसी समाजाला 50%ची मर्यादा आहे आरक्षणाची. बाळा, तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला अभ्यास करायचा काय करायचा. अभ्यास करूच बारगडं मोडेत आमच्या पोराची. त्या अभ्यास करणाऱ्या पोरालाच तुम्ही आरक्षणात येऊ द्या ना. मराठ्यांच्या पोरांच्या बुद्ध्या ठेप्यावर आहे. त्यांना माहिती तुम्ही मराठ्यांना किती आरक्षण न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये किती राग आहे हे मराठ्यांच्या पोराला माहिती. त्याच्यामुळं तुमची आम्हाला नाही सांगायची गरज की मराठ्यांच्या पोरांनी कोणाच्या मागे जायचं. उतरत असताना जरांगेंची भूमिका नेहमी बदलत राहिली. ते पहिले मराठवाड्यापर्यंत होते, मग महाराष्ट्रापर्यंत झाले. पहिले म्हणाले कुणबी प्रमाणपत्र द्या, नंतर म्हणतात सरसकट द्या, त्यामध्ये नंतर म्हणतात 50%च्या आतच द्या. हे सगळं जे चाललेलं आहे यातून राजकीय आरक्षण हा मुद्दा आहे. या गरीब पोरांच्या हिताचा मुद्दा कुठेही दिसत नाही, हे माझा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये मराठा तरुणांनी आणि जरांगे पाटलांनी विचार करून निर्णय घ्यावा आणि आंदोलन करावं असं माझं आव्हान. पण जेव्हापासून तुम्ही पुन्हा आगपाखड सुरू केली की मराठ्यांविषयी, तेव्हापासून मराठ्यांना माहीत झालंय कोण राजकारणासाठी करतो कोण नाही. मी राजकारणासाठी करतोय का एकही मराठा म्हणू शकत नाही आणि एकही ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्ही सोडता, कारण तुमच्या डोळ्याला चष्मा लागलेला आहे. कोणी माणूस आला तरी तुम्हाला त्याच्यात राजकारणच दिसतं आणि मराठ्यांचा द्वेषच भरलेला दिसतो. तुमच्या मनात कधीच मराठ्यांविषयी माया नाही. पुढे पाहूया, देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींपासून राहुल गांधींपर्यंत सत्ताधारी विरोधक प्रचारात उतरलेत. भाजपनं या निवडणुकीच्या प्रचारात आपले प्रमुख नेते उतरवलेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. फडणवीस 5 राज्यात टप्प्याटप्प्यानं प्रचारात सहभागी होत आहेत. फडणवीसांच्या प्रचार दौऱ्यांवरून आता राजकारण सुरू झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. जो निकाल 2024 साली महाराष्ट्रात लागणार आहे, भाजपचा दारुण पराभव, तोच हेच नेते तिकडे जाऊन काय प्रचार येणार, कोण विचारणार. महाराष्ट्रात सध्या कोणी विचारत नाही. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ज्या पद्धतीने आपले सगळे भाजपचे मंत्री, उपमुख्यमंत्री, नेते वाऱ्यावरची वरात जे करतायत, त्या वरातीतल्या घोड्याला आपल्याला निकाल लागला होती कळेल किती मागे पडल्या वरातीतल्या घोडा. तो उगाच कशाला घोडा नाचायचा. भारतीय जनता पक्ष ही एक सेल्फलेस पार्टी आहे. देशासाठी स्वतःबद्दल काही विचार न करता एक राष्ट्रभक्तांचा पक्ष म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्ष. पुढली बातमी अशी की इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. 6 पैकी बावडा, काजड आणि लाकडी या ग्रामपंचायतीवर भाजपचे सदस्य आणि सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा भाजपचे एक ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला होता. आणि त्यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भरणेवाडी निवासस्थानी या नूतन सरपंच सदस्यांची शिरगिणती करत 6 पैकी 5 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे लाकडी गाव हे माझा बालेकिल्ला आहे, त्यावर कोणीच दावा करू नये असं हर्षवर्धन पाटलांनी ठणकावलं. लाकडी गावासाठी तर मी इतकं एक महत्त्वाचा गिफ्ट देणार आहे. गिफ्ट
कदाचित त्या लाकडी गावाच्या आयुष्यातलं इंदापूर तालुक्याचं सगळ्यात मोठं कुठल्या गावाला गिफ्ट असेल तर ते लाकडी गावाला गिफ्ट आहे, ते अजितदादा पवार साहेबांनी दत्तात्रय भरणेच असेल. त्यामुळे तुम्हाला मी आजही सांगतो, ज्या ग्रामपंचायती 6 लागल्या तिथं तुम्हाला ठणकावून सांगतो, तुम्हाला ओळखपत्र देतो, त्या 6 पैकी 5 ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादीच्या लागल्या. इंदापूर तालुक्यातल्या 6 ग्रामपंचायतचे निकाल हाती आलेले. या 6 ग्रामपंचायतपैकी 3 ग्रामपंचायती म्हणजे बावडा, काजड आणि लाकडी या 3 ग्रामपंचायतमधली सदस्यांची पण बहुमतानं आपली सत्ता आलेली आहे आणि सरपंचपदी सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच विजय उमेदवार झालेले. 2 ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे शेळगाव आणि शिंदेवाडी इथे राष्ट्रवादीचे सरपंच आणि तिथं ती निवडून आलेले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.